पुणे नाशिक महामार्ग 50 वर जीवन खिंडीमध्ये शितकल वस्ती या ठिकाणी सुनीताताई भास्कर सावंत यांचा आज अमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। उपोषणास मंचरचे माजी लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांनी भेट दिली आहे व खासदार अमोल कोल्हे यांना फोन लावला व सावंतताईंना न्याय द्यायची मागणी केली आहे। एका खासगी बिल्डरनं त्यांच्या छोट्याशा चहाच्या टपरी समोर तारेचं कुंपण बांधल्यामुळे त्यांच्या रोजगारावर गदा आला। त्यामुळे न्याय मिळण्यासाठी व सरसकट अतिक्रमण काढा किंवा माझ्या हॉटेलचा अडथळा दूर करा या मागणीसाठी नॅशनल हायवेच्या विरोधात त्यांचं उपोषण भर पावसात सुरू आहे असं सुनीता सावंत यांनी म्हटलंय। केवळ त्या मागासवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी क्रमांक 50 अधिकाऱ्यांच्या अभयामुळे सदर दुकान बंद करण्याचा प्रयत्न एक खासगी बिल्डर करत आहे असा आरोप सत्यशोधक बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हरीश काणसकर यांनी उपोषणकर्त्या सुनीताताई सावंत यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणास पाठिंबा दिला आहे। समवेत सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष लालू लवांडे, नपी शेख, अनिल गायकवाड, गणेश राठोड व इतर कार्यकर्ते हजर होते। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे। आज आपण येथे सुनीताताई भास्कर सावंत यांचं जे उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? मी सत्यशोधक बहुजन आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून हे सांगू इच्छितो की आज नॅशनल हायवे अथॉरिटी 50 ने अतिक्रमण काढण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते जरी योग्य रीतीने असेल तरीही आज मागासवर्गीय समाजाच्या ह्या सुनीता सावंत ह्याच एकट्या महिलेला त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि एकट्या महिलेचंच अतिक्रमण काढत आहेत। परंतु इतर पुणे नाशिक हायवेच्या आजूबाजूला अशी कितीतरी अतिक्रमण आहेत, परंतु कुणालाच नोटीस दिलं जात नाही, कुणाचंही अतिक्रमण काढले जात नाही। याच्या मागे नेमकं काय उद्देश आहे? त्यांच्या मागासवर्गीय आहे म्हणूनच त्यांना एकट्यांनाच ते केलं जाते का? महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचा विषय संपुष्टात आलेला असूनही जर हे शासन प्रशासन जर मागासवर्गीय महिला म्हणून एकट्या महिलेवरच जर अत्याचार करत असेल तर ते योग्य नाही। आणि त्यासाठी आमची सत्यशोधक बहुजन आघाडी ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत, त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत व त्यांना जर भविष्यात या ठिकाणी जर कुठल्या प्रकारचा त्रास झाला तर आम्ही बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना पूर्णपणे आमचा पाठिंबा राहील आणि त्यासाठी आम्ही आमचं युद्ध लढण्यास तयार आहोत। वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरण्यास कमी करणार नाही। एवढं बोलून आपण पुणे नाशिक प्रशासनाला काही फोन वगैरे किंवा पत्रव्यवहार केला आहे का या संदर्भात? या संदर्भात पुणे नाशिक नॅशनल हायवे अथॉरिटीला आम्ही 2 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अथॉरिटी नेमकी विकली गेली की काय याबाबत सुद्धा आम्हाला शंका आहे। यांचं जे हॉटेल आहे ते NH50च्या मध्यापासून जर अंतर मोजलं तर या इथं एक कंपाऊंड आहे, त्यांच्या हॉटेलसमोर जे कंपाऊंड मारण्यात आलेलं आहे त्याच्या भरपूर मागं आहे। मग NH यायला एक कंपाऊंड दिसत नाही का? त्यांनी फक्त नोटीस लावली, फक्त कागदोपत्री कारवाई करत आहे, ठोस कारवाई का करत नाही? नॅशनल हायवे अथॉरिटी 50 ने जे सुनीता सावंत यांचं हॉटेल आहे ते रस्त्यापासून कमीत कमी 50 फुटावर आहे आणि त्या ठिकाणी एका धनाढ्य अशा एका व्यक्तीने त्यांच्या हॉटेलच्या समोर, ह्या फक्त मागासवर्गीय आहेत म्हणूनच हा अत्याचार त्यांच्यावरती होत आहे, त्यांच्या हॉटेल पुढे ते हॉटेल बंद करण्यासाठी तारेचं कंपाऊंड केलेलं आहे। त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन, नॅशनल हायवे अथॉरिटी यांना पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु यांना कुठल्याही प्रकारे मदत केली जात नाही आणि नॅशनल हायवे अथॉरिटीवाल्यांच्या 30 फूट अंतरावरती जरी ते तारेचं कंपाऊंड असेल तर त्यांच्यावर कारवाई न होता ह्या फक्त सुनीता सावंत ह्या महिलेवरच कारवाई केली जाते। याचा अर्थ काय आहे हा शासन प्रशासनाने समजून घ्यावा। आता सध्या नवरात्राचे दिवस चालू आहे, या नवदुर्गेच्या दिवसामध्ये त्या आमच्या भगिनींना जर न्याय मिळाला नाही तर आमच्यासुद्धा 9 महिला आणि 9 रणरागिणी या ठिकाणी येऊन नक्कीच त्यांना न्याय देतील, नक्कीच त्यांना न्याय मिळवून देतील।